महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर एका MBBS सीटसाठी जवळपास 7 ते 8 विद्यार्थी स्पर्धेमध्ये असतात. संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर नीट UG 2025 साठी महाराष्ट्र राज्यातील क्वालिफाय विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 1,25,000च्या आसपास होती. परंतु संपूर्ण 1,25,000 विद्यार्थी प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होत नसतात. त्यापैकी जवळपास 60 ते 70,000 विद्यार्थीच MBBS, BDS, BAMS, BHMS, फिजिओथेरपी सारख्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेत असतात. या 60,000 विद्यार्थ्यांचे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर या विद्यार्थ्यांसाठी कॅटेगरी वाईज सीटचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे आहे आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये MBBS सीटच्या प्रमाणामध्ये विद्यार्थी किती आहेत, म्हणजेच कॅटेगरीमध्ये एका MBBS सीटसाठी किती विद्यार्थी त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहेत, याविषयी डिटेल अनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनल. नीट UG 2026 ची तयारी करत असाल तर नीट UG 2026 च्या ॲप्लिकेशन फॉर्मपासून तर प्रवेश प्रक्रियेपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स आपण आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो. त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी मोफत अपडेट मिळत असतात. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. विषय आहे महाराष्ट्र कॅटेगरी वाईज MBBS सीट कशा प्रकारे आहेत आणि कॅटेगरी वाईज एका MBBS सीटसाठी किती विद्यार्थी स्पर्धेमध्ये असतात, याचा ॲनालिसिस आपण घेणार आहोत. नीट UG 2025च्या डाटानुसार आपण डिटेल ॲनालिसिस या ठिकाणी पाहणार आहोत. नीट 2025चा पूर्ण डाटा जर आपण बघितला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,25,000 विद्यार्थ्यांनी नीट एक्झाम क्वालिफाय केलेली होती. क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे कॅटेगरीनुसार, त्या कॅटेगरीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया विद्यार्थ्यांनी पार करून नीट एक्झाम क्वालिफाय केलेली होती. या 1,25,000 विद्यार्थ्यांपैकी जवळपास 60,021 विद्यार्थीच प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला होता. म्हणजेच हेल्थ सायन्स कोर्स, वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांनी जे काही ॲप्लिकेशन फॉर्म असतात स्टेट कोट्याचे, महाराष्ट्र CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी त्यांनी भरलेले होते. असे विद्यार्थी 60,021 होते. आजचा जो काही आपण डाटा पाहणार आहोत तो आहे कंप्लीट स्टेट कोट्यासाठी, म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजच्या 85% सीट भरल्या जातात. 15% सीट ह्या ऑल इंडिया कोट्यासाठी त्या ठिकाणी राखीव ठेवल्या जातात. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या 100% सीट स्टेट कोट्यामार्फत त्या ठिकाणी भरल्या जातात. तर स्टेट कोट्याचा डिटेल डाटा आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंटला किती सीट आहेत, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटला किती सीट आहेत, टोटल किती सीट आहेत, त्या कॅटेगरीचे मागच्या वर्षी नंबर ऑफ स्टुडंट किती होते आणि एका सीटसाठी त्या कॅटेगरीमध्ये कशा प्रकारे कॉम्पिटिशन आहे आणि कट ऑफ, याविषयी डिटेल डिस्कशन पाहणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर जवळपास 9,319 सीट ज्या आहेत MBBS साठी त्या आहेत. याच्यामध्ये आपण महाराष्ट्र राज्याचा जेव्हा विचार करतो तर तेव्हा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा आपण या ठिकाणी डाटा डिस्कस करतो. याच्यामध्ये डीम युनिव्हर्सिटी किंवा एम्स नागपूर किंवा AFMC पुणेच्या सीट आपण याच्यामध्ये गृहीत धरलेल्या नाहीत. फक्त प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज किंवा गव्हर्नमेंट कॉलेज याचे एकत्रित सीट 9,319 आहेत. टोटल कॉलेजेसचा जर आपण विचार केला तर सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये 42 गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहेत. त्याचबरोबर 25 प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहेत. 25 पैकी एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे हे मायनॉरिटी रिझर्व कॉलेज आहे. बदनापूर जालना येथे असणारं जे काही कॉलेज आहे ते मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी रिझर्व आहे. त्याच्या संपूर्ण सीट ओपन कॅटेगरीच्याच म्हणून त्या ठिकाणी गृहीत धरल्या जातात, त्या भरल्या जातात. तर अशा प्रकारे महाराष्ट्राचा ओव्हरऑल डाटा आहे. आता आपण कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 10 कॅटेगरीमध्ये सीटचं डिस्ट्रीब्युशन आहे. काही स्पेसिफाईड रिझर्वेशन सुद्धा आहेत. डिफेन्स 1 आहे, डिफेन्स 2 आहे, डिफेन्स 3 आहे, महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर. त्याचबरोबर IQ कोटा म्हणजेच मॅनेजमेंट कोट्याच्या सीट आहेत. संपूर्ण ॲनालिसिस पाहणार आहोत. सुरुवात करूयात SC कॅटेगरी पासून. SC कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर गव्हर्नमेंट MBBS साठी सध्याच्या घडीला ज्या काही सीट आहेत त्या आहेत 641. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज MBBSच्या सीट SC कॅटेगरीसाठी 212 आहेत. टोटल सीटचा जर आपण विचार केला SC कॅटेगरी MBBS महाराष्ट्र 853 आहेत. नंबर ऑफ स्टुडंट 2025ला SC कॅटेगरीचे 8,255 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला होता आणि SC कॅटेगरीला एका सीटमध्ये ॲव्हरेज जर आपण विचार केला तर 9.67 म्हणजेच 10 विद्यार्थी एका सीटसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. SC कॅटेगरीचा मागच्या वर्षीचा जो काही कट ऑफ होता प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा तो
16 मार्क्सपर्यंत त्या ठिकाणी होता आणि ऑल इंडिया रँक 1,79,000च्या आसपास होती. दुसरी कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरी. एस टी कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट MBBSच्या सीट आहेत 345. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला तर 114. टोटल MBBS सीट एस टी कॅटेगरीसाठी 459 आणि नंबर ऑफ स्टुडंट 2025ला होते 2718. म्हणजेच एका सीटसाठी जवळपास 6 विद्यार्थी या ठिकाणी स्पर्धेमध्ये होते. एस टी कॅटेगरीचा मागच्या वर्षीचा MBBSचा जो काही कट ऑफ होता तो 328. रँक जवळपास 3,68,000च्या आसपास विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक त्या ठिकाणी होती. विजय कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर विजय कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट MBBSच्या सीट आहेत 149. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर आपण विचार केला तर सीट आहेत 49. टोटल विजय कॅटेगरीसाठी सीट आहेत 198 आणि विद्यार्थ्यांची संख्या होती 2040. जवळपास 10 ते 11 विद्यार्थी या ठिकाणी एका सीटसाठी विजय कॅटेगरीचे स्पर्धेमध्ये होते आणि कट ऑफ जो आहे तो आहे 459. विद्यार्थ्याची रँक होती 1,07,414. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NT1 किंवा NTB सुद्धा आपण ज्याला म्हणतो. गव्हर्नमेंट MBBSच्या सीट आहेत 123. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटचा जर आपण विचार केला तर 41. टोटल MBBSच्या सीट NTB कॅटेगरीसाठी 164 आणि 2025ला NTB कॅटेगरीचे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये 1421 होते. जवळपास 8.66 म्हणजेच एका सीटसाठी 9 विद्यार्थी या ठिकाणी स्पर्धेमध्ये होते आणि कट ऑफ जो होता तो 436. जवळपास 1,45,000च्या आसपास विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक त्या ठिकाणी होती. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NT2 ज्याला आपण NTC सुद्धा म्हणतो. गव्हर्नमेंट MBBSच्या सीट 173. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज 57. टोटल MBBSच्या सीट 230 आणि नंबर ऑफ स्टुडंट होते 3,140. जवळपास 14 विद्यार्थी एका सीटसाठी या ठिकाणी स्पर्धेमध्ये होते NT2 कॅटेगरीचे आणि कट ऑफ जो होता 472 आणि विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक 88,472च्या आसपास होती. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NT3. गव्हर्नमेंट MBBSच्या सीट आहे त्यांच्यासाठी 98. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट 33. टोटल MBBSच्या सीट 131. नंबर ऑफ स्टुडंट किती होते 1,964. जवळपास 15 विद्यार्थी MBBS साठी स्पर्धेत होते एका सीटसाठी आणि याचा सुद्धा कट ऑफ 472. रँक आहे 88,112च्या आसपास ऑल इंडिया रँक त्या विद्यार्थ्याची होती. त्याच्यानंतर OBC कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर OBC साठी 938 गव्हर्नमेंटच्या सीट आहेत. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट 311. टोटल सीटचा जर आपण OBC साठी विचार केला तर 1249. नंबर ऑफ स्टुडंट या ठिकाणी जर बघितले तर 16,992. जवळपास OBC कॅटेगरीच्या स्टुडंटची संख्या या ठिकाणी जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. एका सीटसाठी OBCचे 14 विद्यार्थी स्पर्धेमध्ये होते आणि मागच्या वर्षीचा जो काही कट ऑफ होता तो 472. 88,678च्या आसपास विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक त्या ठिकाणी होती. पुढची कॅटेगरी आहे SCBC. SCBC गव्हर्नमेंट MBBSच्या सीट आहेत 494. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटमध्ये 278. टोटल सीट SCBC साठी महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला 772 आहेत आणि मागच्या वर्षी प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेमध्ये SCBCचे जवळपास 5,963 विद्यार्थी होते. जवळपास एका सीटसाठी 8 SCBCचे विद्यार्थी या ठिकाणी मागच्या वर्षी स्पर्धेमध्ये होते आणि कट ऑफ यांचा सुद्धा 472. 88,843 एवढा ऑल इंडिया रँक विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी होता. EWSचा जर आपण विचार केला तर EWSचं रिझर्वेशन जे आहे हे फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 10% आहे सीटच्या बाबतीत. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटला EWSच्या विद्यार्थ्यांना सीट ओपन मधून अलॉट केली जाते आणि फीसचं जे काही 50% स्कॉलरशिपचं बेनिफिट आहे ते दिलं जातं. म्हणूनच आपण EWS साठी जर बघितलं तर गव्हर्नमेंटमध्ये सीटचं रिझर्वेशन 494 आहे. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 0 सीट राखीव आहे. त्यांना ओपन मधूनच सीट अलॉट केल्या जातात. त्यामुळे यांचा डाटा आपण या ठिकाणी घेतलेला नाही कारण हे विद्यार्थी शेवटी प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटसाठी ओपन मध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड होतात. त्याच्यानंतर जनरलचा जर आपण विचार केला तर 1276 गव्हर्नमेंट MBBSच्या सीट आहेत. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर आपण विचार केला तर 1806 आहेत. टोटल सीटचा जर ओपन कॅटेगरी जनरल कॅटेगरीचा विचार केला तर 3082 आहेत आणि या ठिकाणी नंबर ऑफ स्टुडंट आपण घेतलेले नाही कारण वरच्या कुठल्याही कॅटेगरीचा विद्यार्थी एखाद्या राऊंडला ओपन कॅटेगरी सुद्धा चॉईस फिलिंग करत असताना क्लेम करू शकतो.
त्यामुळे जनरलच्या सीट ह्या फक्त जनरल विद्यार्थ्यांसाठीच नसतात, तर जनरलच्या सीट ह्या संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. कुठलाही विद्यार्थी ओपन मधून त्या ठिकाणी क्लेम करू शकतो. त्यामुळे यांचा डाटा काढणं थोडंसं अवघड आहे. D1, D2, D3 महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचा जर आपण विचार केला तर या विद्यार्थ्यांसाठी टोटल 204 सीट गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये रिझर्व्ह आहेत. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला हे रिझर्वेशन नसतं. D1 डिफेन्स आणि महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर. इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा मॅनेजमेंट कोटा ज्याला आपण म्हणतो, ज्याची फीस ओपन कॅटेगरीच्या 3 पट असते, अशा सीट किती आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या घडीला? तर प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्येच या सीट असतात, गव्हर्नमेंटला ह्या सीट नसतात. तर 518 मॅनेजमेंट कोट्याच्या सीट आहेत. 25 प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये जवळपास 518 सीट या मॅनेजमेंट कोट्यासाठी त्या ठिकाणी रिझर्व्ह ठेवलेला आहे. टोटल जर आपण विचार केला तर 4935 जवळपास गव्हर्नमेंट सीट आहेत स्टेट कोट्यासाठी, 85% स्टेट कोट्यासाठी. ऑल इंडिया कोटा आपण टोटल वगळलेला आहे. आणि प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर आपण विचार केला तर 3419 आणि टोटल MBBS सीट स्टेट कोट्याच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये किती मिळतात? त्या आहेत 8356 सीट या ठिकाणी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे डाटा आहे. आणि 15% ऑल इंडिया कोटा सीटचा जर आपण विचार केला, ऑल इंडियाला गव्हर्नमेंट कॉलेजच्या 15% सीट आहेत. त्या किती होतात? जर एखादा विद्यार्थी महाराष्ट्रातला विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यात भाग घेऊ इच्छित असेल आणि तिकडून सीट मिळवत असेल तर त्या सुद्धा सीट जर आपण इन्क्लूड केलं तर ऑल इंडियाच्या 918 सीट गव्हर्नमेंट कॉलेजच्या MCCच्या काउन्सिलिंग प्रक्रियेद्वारे सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे भरल्या जातात आणि 45 सीट या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे रिझर्व्ह असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर हा डाटा होता. ओव्हरऑल जर आपण विचार केला, संपूर्ण कॅटेगरीचं जर अवरेज काढलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये एका MBBS सीटसाठी जवळपास 8 विद्यार्थी त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. कॅटेगरी वाईज तर डिटेल डिस्कशन घेतलेलं आहे, पण अवरेज जर आपण काढलं तर एका MBBS साठी 8 विद्यार्थी. हाच प्रमाण जे आहे 2024 आणि 25-26 ला विद्यार्थ्यांची संख्या किती असते त्याबद्दल, कॅटेगरीचे विद्यार्थी किती असू शकतात याच्यावर वेगळा डाटा निघू शकतो. परंतु सध्याच्या घडीला मागच्या 2-3 वर्षाचं जर अनालिसिस केलं तर हा आकडा आपल्या समोर येतो की एका MBBS साठी 8 विद्यार्थी या ठिकाणी स्पर्धेमध्ये असतात. आपण असं गृहीत धरलं की नीटची परीक्षा विद्यार्थी फक्त MBBS सीट साठीच देत आहेत असं जर गृहीत धरलं तर हे ॲव्हरेज निघतं. काही विद्यार्थी ठरवून BMS साठी प्रिपरेशन करतात, काही विद्यार्थी ठरवून होमिओपॅथीसाठी सुद्धा प्रिपरेशन करतात, काही विद्यार्थी डेंटलसाठी, तर काही विद्यार्थी आयुर्वेदासाठी प्रिपरेशन करतात. ते जर विद्यार्थी बाजूला काढले, सगळे विद्यार्थी फक्त MBBS टार्गेट असेल तर एका MBBS साठी अवरेज जर आपण बघितलं तर 8 स्टुडंट असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर हे जी काही PDF आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. ही डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अभ्यास करायचा की आपल्या कॅटेगरीमध्ये कॉम्पिटिशन कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि मागच्या वर्षीचा कट ऑफ कशा प्रकारे होता हे सगळे डिटेल आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. नीट UG 2026 छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये जॉईन व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 8080 74 45 45 8080 36 45 45 हे 2 कॉन्टॅक्ट नंबर आहेत. या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून किंवा कॉल करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता. त्याचबरोबर आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना कट ऑफ्स पाहायचे आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये कट ऑफचं इन्क्लूड आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही सगळे स्टेटचे, ऑल इंडियाचे आणि त्याचबरोबर संपूर्ण भारत देशातली जे काही प्रायव्हेट MBBS कॉलेजचे ओपन स्टेट कोटा राज्य आहेत त्यांचे कट ऑफ सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.